तो गाइस, तर आज आम्ही फरसाण बनवून दाखवणार आहे. ठीक आहे, तर आता आपण फरसाण टाकणार आहोत. हे बघा, मी फरसाण घेतलाय आणि आता मी या दोन्ही बोलमध्ये मी हे टाकणार आहे. हा खूप टेस्टी स्नॅक असतो आणि आईला कांदा टाकून आवडतो, म्हणून मग तो पार्ट मी आईसाठी ठेवीन, नाहीतर मीच करीन. असू देत. तर आता आपण स्टार्ट होऊया. आता तुम्ही बघू शकता, मी हे जे फरसाण आहे ना, त्या दोन्ही पण बोल्समध्ये टाकलंय. आता फक्त आपल्याला मुरमुरे टाकायचे. ठीक आहे, तर करूया. आता तुम्ही बघू शकता, मी टाकली आहे मुरमुरे फरसाणमध्ये. आता फक्त आपल्याला असं मिक्स करायचं त्यांना. अरे, जर असे उडतात तर केअरफुल करा हे. ठीक आहे, तर मी दुसऱ्याचं पण केलंय. आहा, कशी छान भेळ झाली आहे. पण आपल्याला फक्त आईच्या ह्याच्यामध्ये फक्त फिनिशिंग टचेस ॲड करायचे, म्हणजे तो कांदा. तर ठीक आहे, आपण आता परत सुरू करूया. हे आहे आईचं भेळ. तर मग मी काय करतोय, फक्त कांदा ॲड करणार आहे. ठीक आहे, आणि टोमॅटो. चालेल, तर मग सुरू होऊयात. ठीक आहे, मी आता कांदा टाकतोय. हे बघा, तुम्हाला दिसतच असेल की मी कसा कांदा टाकतोय. आणि मिक्स करायचं, याला असे छान मिक्स करायचं. ओके, आणि मग मला वाटतं कांदा जरासा कमी आहे, मी अजून टाकतो. ठीक आहे, तर मग ते तुम्हाला जेवढं पाहिजे असेल तेवढा. ठीक आहे, तर मग आपल्याला आता टोमॅटो टाकायचं आहे. ठीक आहे, आपण आता टाकूया. जेवढा तुम्हाला टोमॅटो पाहिजे असेल तेवढा तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, आता फक्त मिक्स करायचं आहे आपल्याला छान असं. ठीक आहे, तर ह्याच्यात अजून छान बेटर करायसाठी आपल्याला किंचितचं सॉल्ट लागणार आहे, एवढंच. आणि किंचितचं तिखट, कारण की माझ्या आईला झणझणीत चव आवडते. तर आता परत एकदा आपण मिक्स करूया. हे बघा, माझ्या आईची आणि माझी भेळ. ही माझी भेळ जी साधी एकदम नॉर्मल आहे, आणि आईची जी भेळ आहे ती खूप छान टेस्टी आहे अशी. ओके, होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनल्सना. बाय, सी यू लेटर, बाय.